नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाची बैठक झालेली होती काल 1 एप्रिल 2026 रोजी. त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिव्यांग बांधवांसाठी. जे शिष्यवृत्ती घेत आहेत दिव्यांगांच्या जे विविध शैक्षणिक सवलती आहेत, त्यामध्ये दिव्यांगांना विविध शिष्यवृत्तींचा लाभ दिला जातो. त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. आता सुरुवातीला तुम्हाला दरमहा ₹100 ते ₹200 पर्यंत लाभ मिळत होता. त्याच्यामध्ये बदल करून आता जवळपास 800 ते ₹1000 पर मंथ एवढी शिष्यवृत्ती आता या दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याबद्दलच आज मंत्रिमंडळ निर्णय आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊया. यामध्ये तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळाचा निर्णय असणार आहे ते 1 एप्रिल 2026 या तारखेचं. तर याच्यामध्ये दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत जे बदल करण्यात आलेले आहेत शिष्यवृत्तीमध्ये ते आपण बघून घेऊया. शिशुवर्ग ते इयत्ता 12वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे या मंत्रिमंडळातील घेतलेल्या निर्णयाचा. आता शिशुवर्ग म्हणजे जे नर्सरी त्यासोबतच LKG, UKG हे वर्ग आहेत. इथून ते 12वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमध्ये जी वाढ करण्यात आलेली आहे या शिष्यवृत्तींचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार अधिक लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंटनुसार शिक्षण व कौशल्य विकासाला चालना देण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि या योजनेसाठी जवळपास 23.11 कोटीच्या आवर्ती तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणि दिव्यांगत्वाच्या सर्व 21 प्रकारातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे जवळपास जे वेगवेगळे प्रवर्ग असतात दिव्यांगाचे, जसे की अस्थिव्यांग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर असे वेगवेगळे प्रकार आहेत. या सर्व प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे, वाढीव शिष्यवृत्तीचा. याच्यामध्ये वाढ नेमकी कशी झालेली आहे ते बघून घेऊया आपण. तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता नवीन शिष्यवृत्ती दर काय असणार आहेत बघा. शिशुवर्ग ते 8वी पर्यंत दरमहा ₹500 मिळणार आहेत आता शिष्यवृत्तीचा लाभ म्हणून. आणि यापूर्वी या शिष्यवृत्तीमध्ये फक्त ₹100 ते ₹200 पर्यंत लाभ मिळायचा विद्यार्थ्यांना, पण आता हे वाढीव लाभ मिळणार आहे. जवळपास ₹500 शिशुवर्ग ते 8वी पर्यंत मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून. त्यासोबतच 9वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांगांना दरमहा ₹800 मिळणार आहेत निवासी, आणि दरमहा ₹600 मिळणार आहेत अनिवासींसाठी. आणि 11वी ते 12वीचे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, म्हणजे पोस्ट मॅट्रिक म्हणतो आपण त्याला, तर त्यांना दरमहा 1100 मिळणार आहेत निवासींसाठी आणि दरमहा ₹800 मिळणार आहेत अनिवासींसाठी. यापूर्वी फक्त या जेवढ्या शिष्यवृत्ती सांगितलेले आहेत त्यासाठी फक्त ₹100 ते ₹200 लाभ मिळत होता आत्तापर्यंत. आणि या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे लाभ शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणार आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांना. आणि इथं अतिरिक्त लाभ सुद्धा मिळणार आहेत, ते सुद्धा बघून घ्या. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क भरले जाणार आहेत, त्यांना भरायचं गरज नाहीये. त्यासोबतच अंध विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 वाचक भत्ता भेटणार आहे. अभ्यास दौऱ्यांसाठी दरवर्षी ₹1500 पर्यंत अर्थसहाय्य सुद्धा दिव्यांगांना मिळणार आहे. अशा प्रकारे एक दिव्यांगांसाठी एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि साहजिकच दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील याचा लाभ मिळणार आहे, मदत होणार आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.